सकाळी सकाळी उठून सगळ्यात आधी मेकअप करून आम्ही सगळे आलो आहोत लग्नासाठी मंगल कार्यालयावर. तर हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे आणि स्वागत आहे तुमचं अजून एका मिनी व्लॉगमध्ये. जसं की तुम्ही पाहिलं, आम्ही सकाळ सकाळी तयार होऊन आलो होतो मंगल कार्यालयात. त्यानंतर अंकलची पण एंट्री झाली होती आणि त्यानंतर डॉल्बीसमोर आम्ही सगळ्यांनी खूप डान्स केला. आज पण लग्ना दिवशी पण आम्ही खूप डान्स केला आणि सगळे खूप सुंदर दिसत होते. सगळ्यांचे आउटफिट वगैरे खूप छान होते आणि आज मला फुल व्लॉगच करायचा होता, पण तो काही मला करता आला नाही कारण खूप गडबड वगैरे होती सकाळी पण आणि नंतर लग्नात पण. त्यानंतर इथं नवरा नवरीच्या लग्नाच्या विधी वगैरे चालू होत्या आणि असं दिसत होता आमचा अंकल आणि आमची नवीन आंटी. खूप सुंदर दिसत होते दोघं पण. त्यानंतर लग्नातले सगळे कार्यक्रम वगैरे, सप्तपदी, मंगलाष्टिका वगैरे जे महत्त्वाचे कार्यक्रम असतात ते सगळे पार पडले. त्यानंतरचे जे कार्यक्रम असतात त्यांना सुरुवात झाली. विनीचे पाय धुवायचं जे असतो कार्यक्रम तो चालू होता आणि माझी मम्मी घरात सगळ्यात मोठी आहे, म्हणजे मला आजी नाही आहे, त्यामुळे माझ्या आजीचा सर्व मान माझ्या मम्मीला भेटतो. त्यामुळे सगळ्यात आधी माझ्या मम्मीचे पाय धुवायला चालू होते. आणि आमच्या इथं असं काही कार्यक्रम असला आणि सगळे सोबत आले की असं हसी मजाक सारखं चालू असतो आणि खूप हसतात सगळे आणि हसवतात पण. त्यानंतर सगळे कार्यक्रम वगैरे पण पार पडले. तर आंटी आणि अंकलच्या एंट्रीची तयारी इथे चालू होती. आंटीसाठी ओलांड्याचा माप वगैरे भरून ठेवला होता आणि कुंकाने भरलेलं ताट वगैरे सगळं ठेवलं होतं आणि या पोस्टरमध्ये फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकून डेकोरेशन सगळं चालू होतं. त्यानंतर मंगल कार्यालयाहून निघाल्यानंतर सगळे देवस्थान वगैरे सगळ्या मंदिरांच्या पाया वगैरे पडून नंतर नवरा नवरी घरी येत असतात. मग इथे माझ्या अंकल आणि आंटी घरी आले आहेत. मग त्यांची एंट्री वगैरे झाली. त्यानंतर इथं जे पोस्टर लावलं होतं त्याची ओपनिंग करायची होती आता, त्यासाठी दोघं पण आत आले आणि त्यानंतर जे पोस्टर मग आम्ही तुम्हाला डेकोरेशन करताना दाखवलं होतं तेच पोस्टर इथं लावलं होतं आणि ते नंतर आंटीने आणि अंकलने मिळून उघडलं. त्यानंतर अंकल आणि आंटीची घरात एंट्री झाली आणि आंटी इथे माप ओलांडून आत येत आहे. तर आमच्या इकडे अशी प्रथा आहे की लग्न झाल्यानंतर नवरी घरात येताना माप ओलांडून येते. तुमच्या इकडे पण अशा प्रथा आहेत का सांगा. त्यानंतर इथं सगळेजण त्यांना नाव वगैरे घ्यायला सांगत होते. आंटीला तर लगेच नाव आठवलं, आंटीने लगेच नाव घेतलं, पण माझ्या अंकलला नाव काय लवकर आठवेना. मग त्यासाठी आम्ही सगळे वाट बघत होतो आणि अंकलचं नाव ऐकून आम्ही सगळे खूप हसलो. छान नाव घेतलं होतं आणि माझ्या आत्तूला वाटत होतं की अंकलने तेच नाव घ्यावं, मग अंकलने पण तेच घेतलं होतं, त्यामुळे सगळे खूप हसले. त्यानंतर आंटीला ववाळलं वगैरे आणि नंतर आंटीची घरात एंट्री झाली आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला जर आमचा हा अंकलच्या लग्नाचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईज.